आणि गोलंदाजीसाठी आवाहन केले ते निलेश बोरकर 11 संघाला. होणारा सामना मात्र आणि मात्र 2 ओव्हरचा असेल याची देखील प्रत्येक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. आयोजकांकडून काही सूचना आलेली आहे की खूप उशीर झालाय, पुढील अजून 3-4 सामने खेळवायचे आहेत. स्ट्राईकला आहे तो कामोड्याचा बाहुबली रोशन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला सुनील चावरे. एक अष्टपैलू असे दोन्ही फलंदाज या कामोडे नगरीमधील. आणि संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो अर्जुन बेदी. आता जे बॅट्समन बॉलर जे मैदानामध्ये आहेत ते RPL चे आयकॉन खेळाडू आहेत. उत्कृष्ट गेम या संपूर्ण प्रेक्षकांना बघायला मिळेल हीच अपेक्षा आहे. पाहूया कशा प्रकारचे बॅटिंग बॉलिंग याचा खेळ करतात. काहीस 7-8 पावलाचा रनअप अर्जुन बेदियाचं पाहूया. रोशनच्या दिशेने धाव घेतले, पंचांना पार केलंय आणि हा पहिलाच बॉल फसवा बॉल होता. रोशनला समजलं नाही, बॉल जातो निर्धाव. 11 चेंडू शिल्लक. बाहुबलीकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत आम्हाला. पाहूया तटवायचा प्रयत्न परंतु कदाचित लेग बायचा इशारा आणि संघाचं खातं खोललं गेलंय. आणि आता स्ट्राईक राहिला तो सुनील चावरे. एक अष्टपैलू घातक आणि जबरी फलंदाज. पाहूया काहीस पंकज गाडगे मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना. पाहूया लवकर चालू करा मित्रांनो. पुढील बॉल सुनील साठी अर्जुन याचा आणि बॉल पुल केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. चौकार, 1 बाउन्स चौकार. अप्रतिम पुल केला होता आणि बॉल गेला 1 बाउन्स चौकार आणि संघाची धावसंख्या झाली ती 5. येस, सुनीलची आवश्यक आणि अपेक्षित अशी फलंदाजी बघायला मिळते. पाहूया पुढील बॉल अर्जुन बेदी याचा सुनील याला आणि हा रिव्हर्स स्लिप आणि हा बॉल पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. परंतु पाहूया अंबादास इथं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच बाउंड्री अडवली परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले ते सुनील चावरे आणि धावसंख्या झाली ती 8. 7 सॉरी. पाहूया पुढील बॉल अर्जुन टू सुनील आणि हा उत्कृष्ट बॉल परंतु मिसकम्युनिकेशन झालेलं आहे नक्कीच आणि रनआउटची विकेट पडली. मोठा मासा गायला लागलेला आहे. काहीस मिसकम्युनिकेशन झाले, कॉल प्रॉपर झाला नाहीये आणि त्याच्यामध्ये रनआउटची विकेट गेली सुनील चावरेच्या स्वरूपात. आणि सुनील चावरेची जागा घेण्यासाठी आलाय तो आणि सुनील चावरेची जागा घेण्यासाठी आलाय तो आजचा बर्थडे बॉय अतुल म्हात्रे. स्ट्राईकला आहे तो कामोड्याचा बाहुबली रोशन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला तो बर्थडे बॉय अतुल म्हात्रे. बघूया म्हात्रे बंधू कशा प्रकारचं योगदान आपल्या उर्वरित 7 बॉल मध्ये आपल्या संघाला देतात. आणि हा उत्कृष्ट बॉल तटवलाय परंतु अमोल बॉलच्या खाली आणि हा दुसरा धक्का बसलाय तो
रोशनच्या स्वरूपात दुसरा गडी बाद आणि एक ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 7. प्राची श्रेयस 11चा दुसरा गडी परत तंबू मध्ये धाव संख्या झाली ती 7 आणि शेवटचं अखेरचं षटक शिल्लक. आणि फुल फलंदाज आहे ते परेश म्हात्रे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू अष्टपैलू फलंदाज मैदानामध्ये आहे. अंबादास वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा आणि अखेरचा षटक घेऊन आले. तर अंबादास शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडू मध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल तो पाहतोय. छोटस रनअप आणि अतुलने बॉल तटवलाय परंतु पॉवर प्लेच्या बाहेर बॉल पडला नक्कीच, परंतु 2 धाव उत्कृष्ट प्रकारे सोडण्यामध्ये यशस्वी. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 9. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहे तो बर्थडे बॉय अतुल. पाहूया अंबादास यांचं कायचं छोटस रनअप. पुढील बॉल आणि हा बॉल उत्कृष्ट तटवला. बॉल जातो लॉंगॉनच्या दिशेने परंतु खेळाडू तैनात. 1 धाव नक्कीच घेण्यात आली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 10. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. बघूया या शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावा येतील. स्ट्राईकला आले ते परेश म्हात्रे. मारणार करण्यासाठी तयार आहे तो अंबादास आणि हा बॉल फटकवला परंतु लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव नक्की मिळून जाते. धावसंख्येमध्ये भर झाले आणि अखेरचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडू मधून बर्थडे बॉय म्हणून भरपूर अपेक्षा आहेत संघनायकाला. पाहूया अंबादास टू अतुल आणि हा उत्कृष्ट बॉल क्लिक केलाय. पाहूया मत उत्कृष्ट झेल अप्रतिम झेल झेलण्यात आलेला आहे आणि हा तिसरा धक्का बसतोय तो प्राची श्रेयस 11 संघाला अतुलच्या स्वरूपात. सॅम्युअल कडून उत्कृष्ट झेल अप्रतिम झेल आणि तिसरा झटका लागतो तो अतुलच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या थांबली ती 10. धावसंख्या झाली ती 11. स्ट्राईक आलाय तो दैवत नवीन फलंदाज मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया आणि हा पुन्हा एक धक्का मिळालेला आहे दैवतच्या स्वरूपात. हैदर याने उत्कृष्ट झेल घेतलाय आणि दैवत परत पॅव्हलियन मध्ये. आणि पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 11. 4 विकेट आतापर्यंत गमावल्या ते प्राची श्रेयस 11 संघाने. आणि अंबादास यांचा शेवटचा चेंडू पाहूया आणि पुन्हा तटवाचा प्रयत्न परंतु बॅक टू बॅक ही तिसरी विकेट अंबादास याला मिळालेली आहे. आणि हॅट्रिक घेतले ते अंबादास यांनी. अप्रतिम आणि उत्कृष्ट गोलंदाजी आणि
हैदर याने बॅक टू बॅक 2 कॅच उत्कृष्ट घेतल्यात. विश्वास दादा मोर्या संघाचे एक आधारस्तंभ विश्वास दादा यांच्याकडून हैदरला 200 रुपयाचं प्राइस झालेलं आहे या हॅट्रिक साठी आणि जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 12 धावांचं आव्हान ठेवलंय निलेश 11 संघाला. आणि सलामीर जोडी मैदानामध्ये चालली ती म्हणजे अर्जुन बेदिया आणि पंकज घाडगे. आजचे सामने कदाचित डे नाईट असतील अशीच अपेक्षा आहे कारण बराचसा वेळ गेलेला आहे आणि लाईट पण कमी झालेली आहेत. स्ट्राईकला चालू तो पंकज गाडे, नॉन स्ट्राईकला तो अर्जुन बेदी. दोन्ही या संघाचे अष्टपैलू धडाकेबाज फलंदाज आहेत. 12 बॉल आणि 12 धावा असं समीकरण आहे. संघाकडून पहिले षटक घेऊन आलाय तो एक धुरंधर गोलंदाज दैवत वैयक्तिक आणि संघाकडून पहिले षटक घेऊन आलाय तो दैवत. 12 बॉल आणि मात्र 12 धावांचं समीकरण. बघूया कशा प्रकारचं ही गोलंदाजी प्राची श्रेयस 11 संघाकडून पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट पर्सनॅलिटी आणि डावखुरा गोलंदाज आणि काहीसा फुल टॉच बॉल होता फक्त दिशा दिली आणि बॉल चालला सीमारेषा पार चौकार. पंकजीने आपलं वैयक्तिक आणि स्वतःच खातं खोललंय चौकाराने. दुसरा बॉल पंकजचा आणि हा उत्कृष्ट क्लिक केलाय आणि पाहूया दुर्वेश बॉल पर्यंत पोहोचला परंतु प्रयत्न चांगला होता परंतु बॉल गेलाय सीमारेषा पार चौकार आणि सेकंड बाउंड्री पंकजाची. जिंकण्यासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. दुर्वेशाने उत्कृष्ट असा प्रयत्न केला होता परंतु काहीसा बॉल थांबला नाही. पाहूया पुढील बॉल दैवत टू पंकज आणि हा पुन्हा एक रिव्हर्स स्वीप केला आणि बॉल चालाय सीमा रेषा पार खणखणीत असा षटकार.
उत्कृष्ट अशी फलंदाजी पंकज घाडगे याची आतापर्यंत जवळपास याने मला वाटतं या 2 मॅच मध्ये 50 रन क्रॉस केलेत.